तर आता प्रश्न क्रमांक 7 खालील वर्ग समीकरणे सोडवा. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी वर्ग समीकरणं आपल्याला दिलेली आहेत आणि ती कुठल्याही पद्धतीनं म्हणजे 3 पद्धती आहेत. अवयव पद्धत, पूर्ण वर्ग आणि सूत्र पद्धत. तर त्यापैकी कुठल्याही एका पद्धतीनं तुम्ही ती सोडवू शकता. अवयव पडत नसतील तर मात्र तुम्हाला पूर्ण वर्ग किंवा दुसरी आपली सूत्र पद्धत ती त्यानं सोडवावं लागेल. आता पहिलं समीकरण काय आहे बघा, 1/x+5 बरोबर 1/x वर्ग. आता x शून्य नाहीये किंवा x+5 सुद्धा शून्य नाहीये. कारण का x+5 शून्य झालं तर इथं छेद शून्य होईल पहिल्या याच्यामध्ये किंवा x जर शून्य असेल तर इथं शून्य होईल आणि छेद कधीही शून्य असत नाही. ओके, त्यामुळे ते दिलेलं आहे. बाकी आपण नेहमीप्रमाणे सोडवायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण समीकरण आहे तसं लिहून घेऊया. 1/x वर्ग. आता मी हे इकडे लिहितो 1/x वर्ग आणि त्याच्यानंतर इकडे आहे 1/x+5. आता बघा याच्यामध्ये 1/x वर्ग आणि 1/x+5. आता हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर तिरकस गुणाकार करूया. मग तिरकस गुणाकारामध्ये काय करणार, तर शक्यतो x वर्गचं जे पद आहे ते डाव्या बाजूला ठेवा. म्हणजे x वर्ग गुणिले 1 असं करणार आपण. x वर्ग गुणिले 1 आणि इकडं 1 गुणिले x+5. 1 गुणिले x+5 असं करणार. आता हे केल्यानंतर म्हणजे तिरकस गुणाकार केला आहे असं घेऊन सुद्धा तिरकस गुणाकार केला तरी चालेल. मग आता x वर्ग गुणिले 1 कुठल्याही संख्येला 1 न गुणलं तीच संख्या येणार x वर्ग. इथं सुद्धा 1 न या कंसाला गुणलं तर आहे तोच कंस येणार x+5. मग आता ह्या दोघांना इकडे न्यायचं आहे. म्हणजे काय होईल बघा, x वर्गचं चिन्ह काही नाही अधिक, तो इकडे येऊन काय होईल वजा x आणि हा अधिक 5 इकडे येऊन काय होईल वजा 5 बरोबर 0. म्हणजे x वर्ग वजा x वजा 5 बरोबर 0. तर हे आपल्याला ते समीकरण मिळालं. आता हे समीकरण मिळाल्यानंतर आपण काय करायचं, ए बी आणि सी च्या किमती शोधायच्या. कारण सूत्र पद्धतीने आता आपण हे सोडवणार आहे. ए बी सी. मग आता एक्स वर्गचा जो सहगुणक आहे तो किती घ्यायचा, तर इथे घेतला 1. काही नसेल तर तो 1 घ्यायचा. इथं सुद्धा एक्स ला लागून सहगुणक काही नाहीये, त्यामुळे तो चिन्हासहित हे वजा चिन्ह आणि हे 1 म्हणजे वजा 1 आणि सी ची किंमत किती येणार आहे वजा 5. तर हे तिथे घ्यायचे. आणि मग आता याच्यानंतर आपण काय शोधणार, बी वर्ग वजा 4ac. बी वर्ग, बी ची किंमत किती आहे वजा 1. त्याचा काय करायचं वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत किती 1 आणि सी ची किंमत किती आहे वजा 5. मग आता वजा 1 चा वर्ग, कुणाचा वर्ग केला आपण वजा 1 चा वर्ग, तर काय होणार वजा 1 गुणिले वजा 1. तर वजा 1 गुणिले वजा 1 ऋण ऋण काय होणार धन. 1 गुणिले 1 येणार 1 म्हणजे धन 1 असं येणार ते. परत इथे वजा आहे आणि पुढचं सुद्धा चिन्ह अधिक चिन्ह बघूया किती आहे एकूण. याच्या पुढची बघायची, इथे वजा आहे 5चं चिन्ह सुद्धा वजा आहे. तर वजा वजा दोन्ही काय होणार अधिक होणार. 4 1 4 आणि 4 5 20. मग 20 आणि 1 किती येणार, हे चिन्ह समान, याचं पण अधिक आहे याचं पण अधिक आहे. 20 अधिक 1 किती येणार 21 आणि अधिक चिन्ह नाही दिलं तरी चालेल. म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे 21 आलेली आहे. मग आता त्यानंतर सूत्राचा उपयोग करून असं वाक्य लिहायचं. मग त्यासाठी आधी सूत्र लिहूया आपण. सूत्र काय आहे, जर एखादं समीकरण एक्स मध्ये असेल तर एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4ac छेद 2 गुणिले ए. म्हणजे एक्स बरोबर वजा बी वजा बी ची किंमत सॉरी इथे बी ची किंमत किती आहे वजा 1. म्हणजे सूत्रात वजा आहे आणि बी ची किंमत सुद्धा वजा आहे, त्यामुळे 2 वेळा वजा आहे ना. हे सूत्रातले वजा आणि बी ची किंमत सुद्धा काय आहे वजा 1 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपण वरती काढली ती किती येते 21 आणि 2 गुणिले ए ची किंमत किती आहे 1. मग एक्स बरोबर हे दोन्ही ऋण ऋण वजा वजा काय होणार अधिक 1 अधिक वजा 21 हा कोणाचाही वर्ग नाही आहे, त्यामुळे त्याचं वर्गमूळ काय मिळणार नाही आपल्याला 21 आणि छेदात 2 गुणिले 1. 2 गुणिले 1 किती येणार 2. मग आता जर आपल्याला सोडवायचं असेल तर एकदा मधलं इथं अधिक वजा आहे तर एकदा चिन्ह मधलं वजा घ्यायचं म्हणजे 1. 1चं काय आता अधिक लिहित बसू नका, फक्त 1 अधिक वर्गमुळात 21/2 तिरकी रेष मारायची, याला काय म्हणायचं किंवा. इंग्लिश मध्ये त्याला ऑर म्हणतात किंवा. किंवा एक्स बरोबर 1 वजा वर्गमुळात 21/2 म्हणजे एकदा अधिक एकदा वजा घेऊन उत्तर लिहायचे. आता याच्या पुढे काही कारण 21 वर्गमुळात आहे त्यामुळे 21 अधिक 1 22 असं काही करायला जायचं नाही. वर्गमुळात असल्यामुळे काही होणार नाही त्यांचं. तर ही शेवटची 2 उत्तर असणार आहेत. मध्ये किंवा हे चिन्ह किंवा शब्दात किंवा लिहिलं तरी चालेल. एक्स बरोबर 1 वजा वर्गमुळात 21/2
आणि पहिलं काय आहे 1 अधिक वर्गमुळात 21/2. तर हे त्याचं उत्तर आहे. हे पहिलं समीकरण आता आपण सोडवलं. यानंतर आता आपण दुसरं बघूया. आता दुसऱ्यामध्ये x वर्ग वजा 3x/10 वजा 1/10 बरोबर 0. आता हे घेत असताना याच्यामध्ये छेद आधी लिहूया उदाहरण आहे तसं x वर्ग वजा 3x/10 वजा 1/10 बरोबर 0. तर छेदात संख्या किती आहे? 10 आहे. तर तो छेदातली संख्या घालवण्यासाठी दोन्ही बाजूस 10 ने गुणून दोन्ही बाजूस काय करायचं 10 ने गुणायचं. म्हणजे प्रत्येक पदाला 10 ने गुणूया. 10 गुणिले x वर्ग वजा 10 गुणिले हे किती आहे दुसरं पद 3x/10 मध्ये वजा आहे म्हणून इथे वजा घेतला. वजा परत इथे वजा आहे. वजा 10 गुणिले 1/10 आणि इथे शून्याला सुद्धा गुणा 0 गुणिले 10. मग आता 10 गुणिले x वर्ग म्हणजे किती येणार 10x वर्ग इथे 10 ला 10 कॅन्सल होईल वजा 3x येईल. इथे सुद्धा 10 ला 10 कॅन्सल होईल वजा 1 आणि कुठल्याही संख्येला शून्यानं गुणलं उत्तर किती येईल 0 येईल. मग आता याच्यानंतर याचे अवयव पाडण्याआधी आपण ए बी सी च्या किमती शोधूया. अवयव एवढ्या मोठ्या संख्येची पटकन आपल्या लक्षात येणार नाही. त्यामुळे ए बी सी च्या किमती शोधूया. ए बी सी तर ए ची किंमत आहे 10, बी ची किंमत आहे चिन्हासहित -3 ऋण 3 आणि सी ची -1 ऋण 1. मग आता काय शोधायचं सगळ्यात पहिल्यांदा बी वर्ग वजा 4ac. बी वर्ग म्हणजे -3 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत किती 10 आणि सी ची किंमत किती घ्यायची -1. मग आता -3 चा वर्ग -3 चा वर्ग -3 चा वर्ग म्हणजे -3 गुणिले -3 3 त्रिक 9 आणि वजा वजा काय होणार अधिक होणार. ओके त्यामुळे 9 आले. परत हे वजा आणि पुढचे वजा 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 काय होणार अधिक. 4 गुणिले 10 पहिल्यांदा चिन्ह आधी बघायचे वजा वजा अधिक झाले 4 × 40 40 × 40 म्हणजे हे किती आले 40 आले. मग आता बी वर्ग वजा 4ac बरोबर 40 आणि 9 किती येणार 49 येणार. म्हणजे बी वर्ग वजा 4ac बरोबर किती आले 49 आले. आता लिहायचं सूत्राचा उपयोग करून. तर सूत्र काय आहे तर सूत्र आहे x बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4ac छेद 2 गुणिले ए असं लिहायचं. सूत्र लिहिलं त्याचं. सूत्रामध्ये आता किमती टाकूया. वजा बी ची किंमत सुरुवातीला शोधली आपण -3 ऋण 3 त्यामुळे सूत्रातलं वजा आणि बी ची किंमत सुद्धा वजा त्यामुळे दोनदा येणार वजा चिन्ह -3 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac ची किंमत आत्ताच आपण शोधलेली किती आली 49 आणि 2 गुणिले ए ची किंमत येणार 10. मग आता हे दोन्ही ऋण ऋण दोन्ही चिन्ह काय होणार धन वजा वजा अधिक होणार अधिक वजा 49 वर्गमूळ 7 चा वर्ग 49 त्यामुळे 49 वर्गमूळ त्याच्याबरोबर उलट किती येणार 7. तर ते इथं लिहिलं आणि 2 गुणिले 10 ते किती येणार आहेत 20. मग आता इथे एक्सच्या किमती काढत असताना +3 किंवा नुसते 3 लिहा तिथे. आता मधलं चिन्ह एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा म्हणजे 3 + 7 छेद 20 हे पहिलं येणार किंवा 3 वजा दुसरं वजा घ्यायचं वजा 7 छेद 20 म्हणजे x बरोबर 7 आणि 3 10 छेद 20 हे पहिलं आलं आणि दुसरं येणार 7 हे अधिक याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे याचं वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यावर काय करणार आपण वजा बाकी म्हणजे 7 मधून 3 गेले 4 उरणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण चिन्ह छेदात 20. x बरोबर 10 × 10 आणि 10 दोन्ही 20 वरती 1/2 म्हणजे पहिली x ची किंमत किती आली 1/2 किंवा इकडे 4 × 4 आणि 4 × 5 20 म्हणजे x बरोबर किती येणार -1/5 अशा पद्धतीने. तर हे सूत्र पद्धतीचा उपयोग करून किंवा त्याच्या तुम्ही अवयव पद्धतीने सुद्धा सोडवू शकता अवयव पाडून त्याही पद्धतीने चालेल. तर हे दुसरं उदाहरण झालं आपलं. आता आपण तिसरं बघूया. आता उदाहरण क्रमांक 3 बघूया 2x + 3 कंसाचा वर्ग बरोबर 25. 2x + 3 कंसाचा वर्ग बरोबर 25. मग वर्ग जाण्यासाठी दोन्ही बाजूस कारण पूर्ण वर्ग पद्धतीमधला आपल्याला वर्ग मिळालाय त्यामुळे परत त्याचं वर्ग हे करून अवयव पाडण्यापेक्षा डायरेक्ट काय करूया आपण दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन वर्गमूळ पद्धत मधली शेवटची स्टेप करायची दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. मग आता इकडेही वर्गमूळ घ्यायचा 2x + 3 कंसाचा वर्गचं वर्गमूळ आणि 25 चा वर्गमूळ
आता वर्ग आणि वर्गमूळ असेल तर ते एकमेकाला काय होतं, कॅन्सल. जसं की समजा 5चा वर्ग करून तुम्ही वर्गमूळ घेतलं तर 5चा वर्ग किती येणार, 25. आणि 25चं वर्गमूळ परत 5. म्हणजे थोडक्यात वर्गाला वर्गमूळ गेले, फक्त कोण राहिले, 5 राहिले. तसंच इथं होणार, वर्गाला वर्गमूळ जाणार 2x अधिक 3. आता 25चं वर्गमूळ ते मात्र दोन संख्या घ्यायची. 25ला एकूण 2, 25चं वर्गमूळ 5, एक अधिक घ्यायचं, एक वजा, म्हणजे एक धन आणि एक ऋण. म्हणून 2x अधिक 3 एकदा अधिक 5 घ्या, किंवा 2x अधिक 3 एकदा काय घ्यायचं, वजा 5. मग आता हे अधिक 3 इकडे येऊन काय होतील, वजा, म्हणजे 5 वजा किती येतील, 3 येतील. 5 वजा 3 किती येणार, 2. आता 2x चा अर्थ काय, 2 गुणिले x. गुणिलेचे काय होणार, भागिले, म्हणजे x बरोबर 2 भागिले 2. 2 भागिले 2 किती येणार, x बरोबर 1 येणार. गुणिले 2चे काय झाले, भागिले. 2 भागिले 2 1 येणार. परत आता अधिक 3 इकडे येऊन काय होणार, वजा. वजा 5 वजा 3. 2x बरोबर चिन्ह समान असल्यास काय करावं, बेरीज करावी. चिन्ह समान असल्यास बेरीज करावी, म्हणजे वजा 5 आणि वजा 3 किती येणार, वजा 8. वजा 8 आल्यानंतर हे गुणिले 2, जसं की मगाशी सांगितलं, गुणिले 2 काय होणार, भागिले होणार, म्हणजे वजा 8 छेद 2, म्हणजे x बरोबर किती येणार. तर वजा 8ला 2 ने जर भागलं, 2 चोक 8, आणि चिन्ह कुठलं येणार, ऋण चिन्ह येणार. x बरोबर वजा 4 हे त्याचं अचूक उत्तर येणार. म्हणजे दोन किमती येणार, x बरोबर 1 आणि x बरोबर वजा 4. दोन्ही उत्तर त्याच्यात बरोबर येतील. आता प्रश्न क्रमांक 4, यम वर्ग अधिक 5m अधिक 5 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला काय करायचं, सोडवायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ते आहे तसं लिहून घेऊया, यम वर्ग अधिक 5m अधिक 5 बरोबर 0. आता हे घेतल्यानंतर त्याच्यातून आपण ए, बी आणि सी च्या किमती शोधूया. आता ए इथे बघा किती आहे, 1. ए ची किंमत, यम वर्गाचा सहगुणक काही नसल्यास किती घ्यायचा, 1. तसं इथं यम ला लागून किती आहे, 5, आणि हा सी सुद्धा किती आहे, 5. तर हे तिन्ही शोधून काढले. आता काय करायचं, बी वर्ग वजा 4ac. आता बी ची किंमत किती आहे बघा, इथे 5चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत किती आहे, 1, आणि सी ची किंमत किती आहे, 5. तर 5चा वर्ग 5 गुणिले 5 किती येणार, 25, वजा इथे 4 एक्के 4 आणि पुढचे 5, 4 पंचे 20. 25 मधून 20 गेले, किती उरणार, 5. म्हणजे बी वर्ग वजा 4ac बरोबर किती येणार, 5 येणार. आता सूत्राचा उपयोग करून, सूत्र पद्धतीने सोडवायचं, सूत्राचा उपयोग करून. तर सूत्राचा उपयोग करून काय येणार, x बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4ac छेद 2e. एक्स साठी हे सूत्र आहे. आता इथं सहगुणक यम आहे, त्यामुळे आपण यम बरोबर असं लिहूया. सूत्र जर एक्स मध्ये समीकरण असेल तर एक्स घ्यायचा, इथं आता समीकरण यम मध्ये, त्यामुळे यम घ्यायचं. मग यम बरोबर वजा बी ची किंमत किती आहे, तर 5, वजा सूत्रातले बी ची किंमत 5, अधिक वजा बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे, तर 5 आलेली आहे, छेदात 2 गुणिले ए, ए ची किंमत आहे 1. तर याच्यामध्ये आता मी थोडं इथे लिहितो असं. तर याच्यामध्ये एकदा काय करणार आपण, मधी किंवा असं लिहूया, वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 5 छेदात 2 गुणिले 1 किती येणार आहे, तर 2 येणार आहे. मग याचं उत्तर कसं लिहायचं, यम बरोबर वजा 5 अधिक, एकदा अधिक घ्यायचं, वर्गमुळात 5 छेद 2, किंवा किंवा दुसरं काय येणार, मध्ये आता वजा घ्यायचं, वजा 5 वजा, एकदा अधिक घेतलं, ही पहिली किंमत आली, किंवा दुसरी किंमत काय येणार, वजा 5 वजा वर्गमुळात 5 छेद 2. तर ही दोन उत्तरं त्याच्यामध्ये त्याची येणार आहे. तर हे झालं चौथं. आता उदाहरण क्रमांक आपण 5 बघूया. आता उदाहरण क्रमांक 5 मध्ये दिलेलं समीकरण काय आहे, 5m वर्ग अधिक 2m अधिक 1 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ए, बी आणि सी च्या किमती शोधायच्या. ए ची किंमत किती येणार, 5, बी ची किंमत किती येणार, 2, आणि सी ची किंमत किती येणार, 1. तर त्याच्यावरून काय शोधायचं आपण, बी वर्ग वजा 4ac. तर बी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 2चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत ठेवायची 5 आणि सी ची किंमत ठेवायची 1. तर 2चा वर्ग किती येणार, 4, बरोबर. 2चा वर्ग केला 4 येणार, 4 पंचे 20 आणि 20 गुणिले 1 किती येणार, 20 येणार.
मग आता इथे बघा 4चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, 20चं चिन्ह वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यास काय करणार? वजाबाकी. तर 20 मधून 4 गेले किती उरणार? 16 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 20चं काय आहे? ऋण म्हणजे ऋण 16 आले. मग आता ऋण 16 म्हणजे बघा बी वर्ग वजा 4ac ऋण 16 म्हणजे काय? शून्यापेक्षा लहान. ऋण आलं ते काय आलं? ऋण आलं, ऋण संख्या आलं. जर का बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान आली किंवा ऋण संख्या आली, ही ऋण संख्या तर ऋण संख्या आली तर त्याची मुळे आपल्याला वास्तव मिळत नाहीत ना. म्हणजे काय म्हणायचं? तर मुळे वास्तव नाहीत, वास्तव संख्या नाहीयेत. थोडक्यात याची उत्तरं आपल्याला मिळणार नाहीत. ऋण संख्या असल्यामुळे जी वास्तव मुळं आहेत याची किंवा संख्या आहे तर याची उत्तरं आपल्याला मिळणार नाहीत, कारण त्याचा बी वर्ग वजा 4ac काय आलेलं आहे? ऋण आलेलं आहे. आणि ऋण संख्यांची मुळं वास्तव येणार नाहीत. त्याची उत्तरं थोडक्यात आपल्याला मिळणार नाहीत. म्हणून हे वाक्य लिहायचं, मुळे वास्तव नाहीत. किंवा असं लिहा, दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव नाहीत, असं लिहायचं. ओके. आता त्यातीलच उदाहरण क्रमांक 6 बघूया. एक्स वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0 हे जे समीकरण आहे हे पहिल्यांदा लिहून घेऊया. एक्स वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. तर पहिल्यांदा ए, बी आणि सी च्या किमती शोधायच्या. आता एक्स वर्गाला लागून काही नाही आहे सहगुणक, त्यामुळे किती घ्यायचा? तो 1 घ्यायचा. म्हणजे इथं किती येणार? 1. परत इथं किती येणार? वजा 4 आणि परत इथे किती येणार? वजा 3. म्हणजे 1 वजा 4 आणि वजा 3. यानंतर आपण काय शोधणार? बी वर्ग वजा 4ac. बी वर्ग वजा 4ac म्हणजे बी ची किंमत किती येणार? वजा 4. इथे दिलेली आहे बी ची किंमत वजा 4 शोधलेली आपण. वजा 4 गुणिले ए ची किंमत 1 आणि सी ची किंमत किती येणार? वजा 3. मग आता वजा 4चा वर्ग. तर वजा 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले वजा 4 गुणिले वजा 4. वजा 4 गुणिले वजा 4. वजा वजा काय होणार? अधिक 16. म्हणजे वजा वजा चिन्ह आहे ते अधिक होणार. 4 चौक 16. त्यामुळे ते 16 आले. परत हे वजा आणि पुढचे वजा. पुढे बघायचं याच्या वजा किती इथे आहे काय? ऋण चिन्ह इथे आहे काय? वजा. वजा वजा पहिल्यांदा अधिक येणार आणि मग 4 एक्के 4 आणि 4 त्रिकम 12. तर 16 आणि 12 किती येणार? 28. आता दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यायचं, कारण सूत्र पद्धतीमध्ये आपल्याला वर्गमूळ लागते. तर 28चं सुद्धा वर्गमूळ घ्यायचं. मग बी वर्ग वजा 4ac याचं वर्गमूळ कसं काढणार? 7 गुणिले 4. त्याची फोड करायची. 7 चोक 28. त्यातल्या 4चं वर्गमूळ किती येणार? 2. 4चं वर्गमूळ म्हणजे हे बाहेर घ्यायचं. 4चं वर्गमूळ 2 म्हणजे आतमध्ये कोण राहणार? वर्गमुळात 7 म्हणजे 2 वर्गमुळात 7. आता असं वाक्य लिहायचं, सूत्राचा उपयोग करून. आता सूत्र कशामध्ये आहे? तर एक्स मध्ये. एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4ac छेद 2 गुणिले ए. आता इथं बघितलं वजा, तर बी ची किंमत आपली काय आहे? वजा 4. तर ती इथे लिहायची. सूत्रातले वजा आणि बी ची किंमत वजा 4 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac चं सोपं रूप आपण काय केलं? 2 वर्गमुळात 7 2 गुणिले ए. ए ची किंमत किती आहे? सॉरी ती टाकूया इथं. ए ची किंमत आहे 1. आता वजा वजा काय होणार? हे दोन्ही ऋण ऋण काय होणार? धन. वजा वजा अधिक अधिक वजा 2 वर्गमुळात 7 आणि 2 गुणिले 1. 2 आणि 1चा गुणाकार किती येणार? 2 येणार. अधिक 4 आहे तर फक्त 4 लिहा. अधिक वजा 2 वर्गमुळात 7 छेदामध्ये किती येणार? छेद किती येणार त्यांचा? 2 येणार. आता इकडं एक्स बरोबर, आता छेद 2 आहे तर तो दोघांना पण इथे देऊन टाका. 4 ला सुद्धा द्या आणि 2 वर्गमुळात 7 ला सुद्धा द्या. म्हणजे 4 छेद 2 अधिक वजा 2 वर्गमुळात 7 छेद 2. यालाही द्यायचा, इकडं छेद यालाही द्यायचं. म्हणजे एक्स बरोबर बेदुनी 4 2 अधिक वजा याला हे चिन्ह गेलं म्हणजे इथं बे के बे बेदुनी 4 म्हणजे उत्तर किती आलं? 2 आलं. इथे छेद आपण वेगळा दिला, याला पण दिला. इथे 2 ला 2 गेला म्हणजे किती राहिलं? वर्गमुळात 7. म्हणजे एक्स बरोबर 2 अधिक वर्गमुळात 7. एकदा अधिक घ्यायचे एकदा वजा घेऊया. म्हणजे एक्स बरोबर 2 वजा वर्गमुळात 7. 7 आणि 2 ची बेरीज वगैरे करायला जायचं नाही, कारण ते 7 वर्गमूळ चिन्ह आहेत. त्यामुळे ही 2 मुळे येणार. तर एक्स बरोबर 2 अधिक वर्गमुळात 7 आणि 2 वजा वर्गमुळात 7. ही त्याची अचूक उत्तर येणार. तिथे छेद दोघांनाही दिला, दोघांचाही छेद आहे सेपरेट दिला इथे केलेले. ही स्टेप महत्वाची याच्यात. तर 6 प्रश्न त्याच्यातले झाले 7व्यातले. आता पुढचा बघूया आपण. तर आता प्रश्न क्रमांक 8 बघूया. यम वजा 12 एक्स वर्ग अधिक
2 कंसामध्ये m-12x अधिक 2 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची मुळे जर वास्तव व समान असतील तर m ची किंमत शोधायची. आधी दिलेलं समीकरण बघूया काय आहे. m-12 x वर्ग अधिक त्याच्या पुढे आहे 2 m-12 x अधिक 2 बरोबर 0. तर या समीकरणाची मुळे काय दिलेली आहेत आपल्याला प्रश्नामध्ये, वास्तव आणि समान असतील तर m ची किंमत शोधून काढायची. मग वास्तव आणि समान असतील तर त्याच्यासाठी आधी a, b आणि c च्या किमती शोधायच्या. तर a ची किंमत किती दिलेली आहे, तर m-12. तर ती लिहूया, a ची किंमत आहे m-12. त्याच्यानंतर b ची किंमत किती दिलेली आहे, 2 कंसामध्ये m-12, 2 कंसामध्ये m-12 आणि c ची किंमत आहे 2. ह्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. तर मग आता आपण b वर्ग वजा 4ac ही जी किंमत आहे ती आता शोधून काढूया. तर b वर्ग, b ची किंमत किती दिलेली आहे, 2 कंसामध्ये m-12चा वर्ग ही b ची किंमत आहे. त्याच्यानंतर वजा 4 a ची किंमत, a किती आहे m-12 आणि c ची किंमत किती आहे 2 गुणिले 2. 4 गुणिले a ही a ची किंमत आणि त्यानंतर ही c ची किंमत 2. आता ही शोधल्यानंतर हा वर्ग करूया. पहिल्यांदा 2 चा वर्ग करायचा. 2 चा वर्ग येणार 4 आणि परत पुढचा असं लिहायचं कंस m-12 कंसाचा वर्ग. त्याच्यानंतर पुढे 4 गुणिले इथे 2 आहेत तर 4 2 मध्ये वजा आहे ते आधी लिहूया, हे वजा. 4 गुणिले 2 किती येणार आहेत, तर 8. ते 8 शोधल्यानंतर पुढचा कंस किती आहे, हा m-12. आता दोन्हीकडे समान कंस आहे, कुठला आहे, तर m-12. हे दोन्हीकडे समान आहेत तर ते आधी सामायिक कडे m-12. इथे 2 वेळा वर्ग म्हणजे 2दा, इथं एकदा आहे तो कंस, तर कमीत कमी एकदा आहे म्हणून m-12 असं घ्या. परत 4 आणि 8 हे 4च्याच पाड्यात आहेत त्यामुळे 4 सामायिक घेतले. आता राहिलेलं लिहूया काय आहे ते. तर बघा, 4 पहिल्यामध्ये 4 आहे ते सामायिक काढलेत. m-12 त्याचा वर्ग म्हणजे 2 आहेत, त्यातला एक सामायिक काढलाय म्हणजे किती राहणार, m-12. परत 4 सामायिक काढले, तिथे किती आहेत, 8. तर त्याला भागायचं. सामायिक काढणं म्हणजे भागणं. त्याला 4 दुनी 8 म्हणजे किती येणार, 2. आणि इथे m-12 एकदा आहे तोच सामायिक काढला त्यामुळे परत इथं काही राहणार नाही, फक्त काय येणार, 4 दुनी 8 म्हणजे 2 येणार. मग आता 4 कंसामध्ये m-12 हे आलेलं आहे आपलं. आता पुढे m-12 आणि हे पुढचे 2. तर -12 आणि -2 चिन्ह समान आहेत त्यांची. चिन्ह समान असल्यास बेरीज करावी म्हणजे 12 आणि 2 14 येणार आणि दोघांचं समान चिन्ह किती आहे, -14. म्हणजे b वर्ग वजा 4ac त्याची किंमत किती आलेली आहे, 4 कंसात m-12 आणि दुसऱ्या कंसात m-14. आता आपल्याला एक दिलेलं आहे त्याच्या प्रश्नामध्ये, मुळे कसे आहेत, वास्तव व समान आहे. मुळे वास्तव व समान आहेत. मुळे जर वास्तव व समान असतील तर b वर्ग वजा 4ac त्याची किंमत किती येते, 0 येते. म्हणजे 4 m-12 m-14 बरोबर 0. मग आता 4 बरोबर 0 हे येणार नाही, बरोबर. म्हणजे कुठले 2 कंस 0 असतील, तर एकतर m-12 हा पहिला कंस 0 असेल किंवा हा दुसरा कंस म्हणजे कुठला, m-14 बरोबर 0. आता इथे -12 इकडे येऊन काय होणार, अधिक, म्हणजे 0 अधिक 12 म्हणजे किती येणार, m बरोबर 12. 0 अधिक 12 बरोबर 12. मग आता दुसरं -14 इकडे येऊन काय होणार, अधिक 0 अधिक 14. m बरोबर 14. दोन्ही उत्तर आहेत, m बरोबर 12, m बरोबर 14. पण समजा आपण m बरोबर 12 घेतला, पण m बरोबर 12 असल्यास e ची किंमत सुरुवातीला किती आहे बघा वर्ग समीकरणामध्ये, तर m-12. मग e किती येणार, m-12. त्यात m ची किंमत जर 12 ठेवली, 12 वजा 12 किती येणार, 0 येणार. परंतु वर्ग समीकरणामध्ये, शॉर्ट मध्ये लिहितो तुम्ही पूर्ण लिहा, वर्ग समीकरणामध्ये e कधीही 0 असत नाही. मग हे a0 कशामुळे येतोय, m आपण किती घेतलाय, 12. 12 वजा 12 किती येतात, ते 0 येतात. वर्ग समीकरणामध्ये कधीही a0 असत नाही त्यामुळे m ची किंमत 12 घ्यायची नाही. मग दुसरी किंमत किती येणार, म्हणून m बरोबर 12 नाही, कारण त्यातला a0 येतोय म्हणून 12 घ्यायचं नाही. म्हणून m ची किंमत किती येणार, 14. म्हणजे एकच उत्तर त्यातलं घ्यायचं, कारण 12 घेतल्यामुळे e ची किंमत 0 येते तर ती कॅन्सल करायची.
आणि m बरोबर किती येणार 14. हे त्याचं अचूक उत्तर आहे. m बरोबर 14. ते आता 8वा प्रश्न झाला. आता आपण 9वा बघूया प्रश्न. तर आता प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रश्न क्रमांक 9 मध्ये एका वर्ग समीकरणांच्या 2 मुळांची बेरीज 5 आहे व त्याच्या घनांची बेरीज 35 आहे. तर ते वर्ग समीकरण कोणते? तर ते वर्ग समीकरण काय करायचं? शोधून काढायचं. आता सुरुवातीला समजा अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची काय आहेत? मुळे आहेत. तर त्यातल्या मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा, मुळांची बेरीज किती दिलेली आहे प्रश्नामध्ये? 5. म्हणजे अल्फा अधिक बीटा किती येणार? 5 येणार. आणि घनांची बेरीज, घन म्हणजे तिसरा घात, म्हणजे पहिल्या मुळाचा घन, अल्फाचा घन, दुसरा मूळ बीटा त्याचा घन, त्यांची बेरीज किती आहे म्हणून सांगितलंय? 35. तर हे इथं लिहिलं आपण. आता त्यानंतर एक सूत्र वापरायचं आपण. आता वर्ग समीकरण शोधण्यासाठी आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा लागतं. तर त्यातला हा अल्फा गुणिले बीटा आपल्याला शोधायचा. त्यासाठी एक सूत्र वापरायचं. अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 गुणिले 3 अल्फा गुणिले बीटा आणि परत पुढच्या कंसामध्ये अल्फा अधिक बीटा. मग आता काय करायचं बघा. अल्फा घन बीटा घन याची किंमत किती दिलेली आहे प्रश्नात आपल्याला? 35. तर ती किंमत इथे ठेवायची 35. परत अल्फा अधिक बीटा त्याची किंमत किती आहे? 5. तर ती 5 ठेवली आणि त्याचा काय करायचं? किती आहे? हा तिसरा घात म्हणजे घन. सूत्र आहे हे सूत्र लक्षात ठेवा. वजा 3 अल्फा गुणिले बीटा आपल्याला शोधायचा आहे. अल्फा बीटा. परत अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा किती आहे? 5. त्याची इथं किंमत ठेवली आपण. अल्फा अधिक बीटा 35. 5चा घन किती येणार? तर 5चा 3 वेळा गुणाकार. 5 गुणिले 5 25 आणि परत गुणिले 5 केले 125 वजा परत 3 गुणिले 5 करायचे इथं. 3 गुणिले 5 किती येणार? 15 अल्फा बीटा. आता याच्यासाठी काय करा? हे वजा अल्फा बीटा इकडे येऊन त्याचं चिन्ह काय होईल? अधिक अल्फा बीटा आणि परत 125 हा इथे अधिक आहे. अधिक अल्फा बीटा तो इकडे येऊन काय होईल? वजा होईल. म्हणजे वजा किती होणार? 35. म्हणजेच थोडक्यात 15 अल्फा बीटा बरोबर 125 मधून जर 35 वजा केले तर किती उरणार? 90 उरणार. मग 15 अल्फा बीटा. तर 15 अल्फा बीटा म्हणजे गुणिले 15 काय होणार? भागिले. म्हणजे अल्फा बीटा बरोबर इथं गुणिले येते 15 गुणिले अल्फा बीटा. ते गुणिलेचे काय होणार? भागिले. म्हणजे अल्फा गुणिले बीटा किती येणार? 15 सख्ख 90 म्हणजे 6 येणार अल्फा बीटा. किंवा अल्फा गुणिले बीटा लिहिलं तरी चालेल. त्याचं उत्तर 6 येणार. आता वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय असतं? तुम्ही एकाखाली एक लिहा. सूत्र वापरूया आपण. कसं असतं वर्ग समीकरण? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर हे आपल्याला सूत्र आहे. वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र. तर या सूत्रामध्ये किमती टाकूया आपण. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा त्याची किंमत आपल्याला दिलेली आहे 5 एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे अल्फा बीटा. अल्फा गुणिले हे गुणाकारच आहे. अल्फा गुणिले बीटा किती आहे? 6 बरोबर 0. म्हणजे एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0 हे ते समीकरण आहे. तर ते वर्ग समीकरण कोणते? तर ते वर्ग समीकरण कुठलं असणार आहे? एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0.